नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 14 जुलै 2025 ते 20 जुलै 2025 साप्ताहिक राशी भविष्य. धनु राशी. व्यापाराने जोडलेल्या तुमच्या राशीतील जातकांसाठी ग्रहांची संक्रमणीय स्थिती या सप्ताहात करिअरमध्ये पद उन्नती करण्याच्या बऱ्याच शुभ संधी मिळण्याचे योग बनतील. या कारणांनी पूर्वीची स्थिती खराब झालेली होती ती पुन्हा सुरळीत चालेल. या सप्ताहात विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता उत्तम होईल. या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना आपल्या क्षमतेत कमी सोबतच बरेच हानिकारक परिणाम भोगण्याची वेळ येऊ शकते. या सप्ताहात तुम्हाला अनुभव येईल की आसपासचे लोक तुमच्याकडून अधिक मागणी करत आहेत. तुम्ही त्यांची प्रत्येक मागणी पूर्ण करण्यासाठी तुम्हाला स्वतःवर अतिरिक्त दबाव वाटेल, परंतु तुम्हाला हे समजण्याची आवश्यकता असेल की जितके तुम्हाला शक्य असेल त्यापेक्षा अधिक वचन कुणालाही देऊ नका, नाहीतर स्वतःला विनाकारण तणावात ठेवाल. या सप्ताहात तुमच्या काही गरजू योजना कार्यान्वित होतील आणि ताजा आर्थिक नफा मिळेल. अशात तुम्हाला आपले धन संचय करण्यात मदत मिळेल आणि तुम्ही आपल्या काही धनला आपल्या भविष्यासाठी कुठल्या बँक बॅलन्सच्या रूपात जोडू शकता. तुम्ही या सप्ताहात ऊर्जेने प्रत्येक कार्य करताना दिसाल, परंतु काही गोष्टींमुळे तुमचा मूड खराब होण्याची शक्यता आहे. परिणामस्वरूप कौटुंबिक जीवनातही तुमचा स्वभाव थोडा खराब प्रतीत होईल. उपाय: नियमित 21 वेळा ओम नमः शिवाय मंत्राचा जप करा. मकर राशी. नवीन सामान खरेदीने घरातील सदस्य तुमच्याशी आनंदी दिसतील. जर तुमचे माता-पिता आरोग्याच्या प्रती प्रभावित होते तर या सप्ताहात सुधार येण्याची शक्यता आहे. यामुळे या पूर्ण सप्ताहात तुमचे कौटुंबिक जीवन बऱ्याच प्रमाणात उत्तम राहील. ही वेळ तुमच्या करिअरमध्ये उन्नती घेऊन येईल, परंतु तुम्हाला सल्ला दिला जातो की यशाचा नाश तुमच्या मनावर काबू करू देऊ नका. आपले धैर्य हरवू नका. घाईगर्दीत येऊन कुठलाही निर्णय घेऊ नका. या सप्ताहात तुम्ही शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या उत्तम असाल. या व्यतिरिक्त येणाऱ्या मानसिक तणावाला स्वतःवर हवी होऊ देऊ नका. असे करणे कुठल्याही शारीरिक समस्येला जन्म देऊ शकते. आरोग्याच्या बाबतीत अनुशासनाचे पालन करा आणि स्वस्थ राहा. या सप्ताहात दुसऱ्यांच्या हिस्स्यामध्ये तुम्हाला आर्थिकदृष्ट्या मोठा फायदा होईल आणि तुम्ही नवीन घर किंवा वाहन खरेदीचा प्लॅन करू शकता. उपाय: नियमित 21 वेळा ओम हनुमते नमः मंत्राचा जप करा. कुंभ राशी. या सप्ताहात गुंतवणूक बरीच चांगली राहील, कारण या काळात तुमच्याद्वारे केलेली प्रत्येक गुंतवणूक तुम्हाला नंतर पर्याप्त लाभ प्रदान करेल. यावेळी तुमचे धन सकारात्मक अवस्थेत असेल. तुमचा ऊर्जावान, मनमोकळा व्यवहार तुमच्या आसपास, खास करून तुमच्या कुटुंबातील सदस्यांना आनंद देईल. या कारणाने तुम्हाला आपल्या आई-वडिलांचे प्रेम प्राप्त होईल. शक्यता आहे की तुमच्या निजी जीवनात चालत असलेल्या समस्या तुम्हाला बेचैन करतील. यामुळे तुमचा स्वभाव काहीसा चिडचिडा होऊ शकतो. यामुळे तुमचे करिअरही प्रभावित होईल आणि तुम्ही कुठल्याही कार्याच्या प्रती स्वतःला केंद्रित ठेवण्यात असमर्थ असाल. यामुळे तुम्हाला येणारा काळ खूप समस्यांचा सामना करावा लागेल. शिक्षणात येणाऱ्या आधीच्या सर्व अडचणी या आठवड्यात दूर होतील.
ज्याद्वारे आपण आपल्या शैक्षणिक क्षेत्रात चांगले स्थान प्राप्त कराल आणि त्यातून आपल्याला चांगले परिणाम मिळतील. कारण यावेळी तुमचे मत तुमच्या शिक्षणाकडे कल असेल. हे पाहून आपल्या घरातील सदस्यांनाही तुमचा अभिमान वाटेल. या सप्ताहात तुम्हाला आपल्या क्षमतेपेक्षा जास्त कार्य करण्यापासून सावध राहिले पाहिजे. या काळात तुमच्या शरीराची प्रतिरोधक क्षमता थोडी कमी होईल. उपाय: शनिवारी दिव्यांग लोकांना भोजन द्या. मीन राशी. व्यावसायिक जातक या सप्ताहात करिअरमध्ये विरोधींच्या कारणाने काही चिंतित होऊ शकतात. आपल्या समस्यावर सोल्युशन काढण्यासाठी तुम्ही काही अनुभवी लोकांचा सल्ला घेऊ शकता. जे विद्यार्थी लागोपाठ मेहनत करत आहेत त्यांना स्कॉलरशिपने सन्मानित केले जाऊ शकते. या सप्ताहात तुम्हाला आपल्या शारीरिक आणि मानसिक लाभाच्या प्राप्तीसाठी ध्यान आणि योग केले पाहिजे. यासाठी जर गरज पडली तर तुम्ही विशेष तज्ज्ञांची मदतही घेऊ शकता. कारण ही वेळ तुमच्या आरोग्यासाठी उत्तम राहील. परंतु या वेळेला झोपून वेळ खराब करण्यापेक्षा याचा उत्तम लाभ घ्या. या सप्ताहात व्यापारी जातक यांना काळजी घ्यावी लागेल. जे उधारीसाठी तुमच्याजवळ येतील त्यांच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करा. कारण तुम्ही उधारी करता तर तुम्हाला काही वेळेसाठी धनाचा अभाव व्हायला लागेल. यामुळे तुम्ही बऱ्याच चांगल्या संधींचा लाभ घेण्यापासून वंचित राहाल. या सप्ताहात तुम्हाला वाटेल की जे घर कुटुंबातील लोक तुमच्यासाठी सर्वात अधिक गरजेचे आहे त्यांना या गोष्टीची आणि भावना समजण्यात तुम्हाला समस्या येऊ शकतात. म्हणून उत्तम हेच असेल की काही वेळेसाठी शांत राहा आणि त्यांना काही वेळ द्या. उपाय: गुरुवारी वृद्ध ब्राह्मणांना भोजन द्या. धन्यवाद. असेच साप्ताहिक राशी भविष्य ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.